मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदारांनी नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केलेला आहे. त्या सर्व अर्जदारांचे अर्ज सध्या पेंडिंग आहेत. तर अर्ज कधी व कशा प्रकारे मंजूर होणार आहे, अर्ज मंजूर झाले किंवा नाही याची यादी कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला पैसे जमा करणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून ज्या अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत अशा सर्व अर्जदारांचे अर्ज सध्या पेंडिंग दाखवत आहे. अशा लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत केली जाणार आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सचिव, ग्राम रोजगार सेवक आणि काही आशा वर्कर असतील. या व्यतिरिक्त जे काही ग्रामविकास अधिकारी, काही इतर अधिकारी असतील ते पण सर्व या समितीमध्ये असणार आहे. हे गठीत केलेली समिती ज्या ग्रामपंचायत अंतर्गत जेवढे महिलांनी अर्ज करतील त्या सर्व महिलांचे अर्ज त्या ठिकाणी चौकशी करतील आणि त्या अर्जामधून जे महिला पात्र होतील अशा पात्र महिलांचे अर्ज तालुका स्तरावर पाठवले जाईल आणि तालुका स्तरावर पाठवल्यानंतर ते अर्ज त्या ठिकाणी अपलोड केले जातील आणि ज्या अर्जदाराचे अर्ज काही कारणास्तव चौकशी केली असता अपात्र असतील त्या अर्जदारांचे अर्ज ग्रामपंचायत आणि अंगणवाडीच्या मार्फत त्या ठिकाणी परत एकदा चौकशी केली जाईल. जे काही त्रुटी असेल ते दुरुस्त करण्यासाठी त्या अर्जदारांची मदत करण्यात येईल आणि हे सर्व झाल्यानंतर जे अर्ज पुन्हा चौकशी करून या योजनेसाठी पात्र केले जाईल आणि जे पेंडिंग प्रॉब्लेम आहे ते दूर केले जाईल आणि अशा प्रकारे सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी अंगणवाडी आणि ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर लावली जाईल. त्या ठिकाणी तुमचे नाव आहे किंवा नाही ते तुम्हाला दिसणार आहे. ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती DBTद्वारे भाऊ बहिणीच्या सण म्हणजेच रक्षाबंधन सणाच्या दिवशी पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे. तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.